सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस। तासगाव, पलूस तालुक्यासह खानापूर, माथ्यावरती अनेक भागामध्ये पाऊस। सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीही दुथडी भरून वाहू लागली। सांगली शहरासह जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस। पावसामुळे द्राक्ष बागांचं नुकसान होण्याची द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना भीती। हिंगोली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस। पावसाचा काढणीला आलेल्या सोयाबीनच्या पिकाला मोठा फटका। एका दिवसाच्या विश्रांतीनंतर परभणी शहरासह जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा पावसाची जोरदार हजेरी। विजांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस। रस्त्यांवरती पाणीच पाणी। लातूरमध्ये 10 तासांच्या उघडीपीच्या नंतर पुन्हा जोरदार पाऊस। लातूर, औसा आणि उजनीमध्ये ढगफुटीसारखा पावसामुळे जनजीवन विस्कळीत। अहमदनगर शहरासह जिल्ह्यामध्ये मध्यरात्री मुसळधार पाऊस। कल्याण रोडवरच्या सीना नदीला पूर। मनपा प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। गोंदियामध्ये परतीच्या पावसाची जोरदार हजेरी। पुजारी टोला धरणाचे 8 दरवाजे 2 फुटांनी उघडले। 6482 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू। वाघ नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। बीडमधलं मांजरा धरण 90% भरलं। 1392 क्युसेक्स वेगानं पाण्याची आवक सुरू। परिसरामधल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा। वर्ध्याच्या सेलूमध्ये विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस। नदी नाले तुडुंब भरले तर काही भागामधला वीज पुरवठा खंडित। नागपूरमध्ये सुद्धा दमदार पावसाची हजेरी। जनजीवन मात्र विस्कळीत। लातूर जिल्ह्यातील अनेक भागामध्ये ढगफुटीसारखा पाऊस। जनजीवन विस्कळीत। उजनी एकंबीला जाणारा रस्ता वाहून गेला। शेतशिवारामध्ये पाणीच पाणी। नदी नालेही तुडुंब। सिंधुदुर्ग जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपलं। वैभववाडी तालुक्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस। नदी नाल्यांना पूर। भातशेतीही पाण्याखाली। सिंधुदुर्गाच्या वैभववाडीमधल्या भुईबावडा घाट अनेक तासांपासून बंद। भुईबावडा घाटामध्ये 12 ठिकाणी दरडी कोसळल्या तर 2 ठिकाणी संरक्षक भिंती कोसळल्यामुळे वाहतूक बंद। सिंधुदुर्गामधल्या वैभववाडीतील भुईबावडा घाटामध्ये पावसाचं रौद्र रूप। भुईबावडा आणि करूळ गावामध्ये झालेल्या ढगफुटीसारख्या पावसाचं रौद्र रूप समोर। सिंधुदुर्गामध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे वेंगुर्ले बेळगाव राज्य महामार्गावरच्या होडावडे पूल पाण्याखाली। महामार्गावरील वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे वळवली। सिंधुदुर्गाच्या कुडाळमध्ये तुफान पाऊस। पणदूर आणि वेताळ बांबार्डे गावांना जोडणारा हातेरी नदीवरचा जुना पूल पुरामध्ये वाहून गेला। ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांची गैरसोय। पुणे शहरामध्ये मुसळधार पाऊस। स्वारगेट, सिंहगड रोड, नवी पेठ परिसरामध्ये साचलं पावसाचं पाणी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।